आज बारामतीमध्ये अजितदादा यांच्या पहिल्या जयंतीचं औचित्य साधून आरोग्य वारीचं नियोजन करण्यात आलं होतं. 2020 साली ही आरोग्य वारी सुरू झाली होती. दादांना 100 वर्षाचं दीर्घायुष्य मिळावं यासाठी ही आरोग्य वारी बारामतीकरांनी सुरू केली होती. बारामती स्पोर्ट फाउंडेशननी सुरू केलेली ही आरोग्य वारी. परंतु आता थोडंसं आपलं दुःख मानावं लागेल की ही आरोग्य वारी आता दादांची जयंती म्हणून साजरी करावी लागते. इथून पुढे दादांच्या वाढदिवसाला ही आरोग्य वारी साजरी न करता दादाच्या जयंतीला ही आरोग्य वारी साजरी केली जाणार आहे. आज ही आरोग्य वारी पुण्यातून निघाली होती. 100 किलोमीटर हे जे या आरोग्य वारीमध्ये जे स्पर्धक होते ते 100 किलोमीटर धावलेले. तर जवळपास 4,500 रनर्सनी या आरोग्य वारीमध्ये रजिस्ट्रेशन केलं होतं आणि त्यातील जे रजिस्ट्रेशन झालेले रनर्स होते ते आज पुण्यामध्ये हजर झाले होते. आणि आज सकाळी ही आरोग्यवारी पुण्यामधून बारामतीच्या दिशेने निघाली होती आणि ही आरोग्यवारी आज बारामतीमध्ये 5:30 वाजता पोहोचली आहे. आणि ही 5:30 वाजता ही आरोग्यवारी पोहोचल्यानंतर बारामतीच्या नटराज नाट्य मंडळामध्ये या आरोग्यवारीची सांगता आहे ती सांगता या ठिकाणी चालू आहे. या आरोग्यवारीमध्ये धावणारे जे रनर्स आहेत यांना प्रेरणा देण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते आमदार सुनील अण्णा शेळके उपस्थित राहिलेले आहेत. त्यांच्या उपस्थितीत हे जे रनर्स आहेत ज्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीची उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे या कामगिरी केलेल्या रनर्सला या ठिकाणी सन्मानित केलं जाणार आहे. तसेच या आरोग्यवारीमध्ये द परफेक्ट अकॅडमी माळेगाव या अकॅडमीने अतिशय महत्वाची भूमिका या ठिकाणी बजावली आहे. या अकॅडमीच्या माध्यमातून ही जी आरोग्यवारी आहे ही आरोग्यवारी व्यवस्थित होण्यासाठी मदत करण्यात आलेली आहे. या अकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक लक्ष्मण भोसले सर यांच्या नियंत्रणात ही आरोग्यवारी पुण्यापासून बारामतीपर्यंत धावली आणि ती आरोग्यवारी अतिशय सुनियोजित अशा पद्धतीची बारामतीमध्ये 5:30 वाजता ही आरोग्यवारी या ठिकाणी पोहोचलेली आहे. या ठिकाणी पोहोचल्यानंतर बारामतीकरांनी मोठ्या आनंदाने आणि उत्साहात हे जे रनर्स आहेत रनर्सचं स्वागत केलं आहे. आणि त्याच्यानंतर आपण पाहतोय की हे जे रनर्स आहेत ते खूप आनंदी आहेत. हे रनर्स आनंदी असल्यानंतर देखील यामधील काही जे पहिले 5 क्रमांकाचे रनर्स आले होते आपण त्यांच्याशी संवाद साधलेला आहे. हे रनर्सला संवाद साधल्यानंतर या आरोग्यवारी अशीच कायम राहावी. परंतु त्यांनी या ठिकाणी खंत देखील व्यक्त केली की आज अजितदादा आमच्यामध्ये नाहीयेत. अजितदादांच्या दीर्घ आयुष्यासाठी केली जाणारी ही वारी आज अजितदादांच्या जयंती निमित्त केली जात आहे याची मोठी खंत आहे. परंतु ही आरोग्यवारी त्यांच्यासाठी देखील एक संजीवनी ठरलेली आहे आणि ही आरोग्यवारी अशीच कायमस्वरूपी राहावी अशीच भावना या स्पर्धेमध्ये धावणाऱ्या रनर्स कडून केली जात आहे. कॅमेरामॅन महेश संतोष .com महाराष्ट्र बारामती.